नमस्कार मित्रांनो। तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जयंत पत्रिका घेऊन घरी येतो। घरातले सगळेजण तिथे असतात, पण जान्हवी तेवढी नसते। जयंत आतमध्ये येतो आणि लक्ष्मी निवास यांच्या पाया पडतो। तो घरातल्या सगळ्यांना भेटतो, आजींच्याही पाया पडतो। जयंत म्हणतो, पत्रिका छापल्या होत्या आणि वाटलं की पहिली पत्रिका तुम्हाला द्यावी म्हणून मी आलो होतो। जयंत आई बाबांना पत्रिका द्यायला पुढे होतो। तो विचारतो, जान्हवी नाहीये का? लक्ष्मी म्हणते, नाही, तिला थोडं काम होतं म्हणून ती बाहेर गेली, येईलच थोड्या वेळाने ती। तेवढ्यात तिथे भावना आनंदीला घेऊन येते। जयंत तिच्याशी बोलतो। जयंत म्हणतो, काय नाव आहे मग क्युटी पाय? आनंदी सांगते, माझं नाव आनंदी। जयंत म्हणतो, बाळा अशीच खुश राहा, मला कळलंय तुझ्याबद्दल सगळं। अगं पण बघ ना, तू आणि मी आपण दोघंच सेम आहोत आणि मला ही अशी एवढी चांगली फॅमिली मिळाली, तुला पण, आपण दोघं लकी आहोत। जयंत म्हणतो, सॉरी, हे बघा, ही पत्रिका छापल्या, मी त्यासाठी आलो होतो। म्हटलं पहिली पत्रिका आपल्या घरात द्यायला हवी, आपल्या आई वडिलांना, पण माझं कोणीच नाहीये ना, म्हणून ही पत्रिका तुम्हाला द्यायला आलोय। निवास म्हणतो, अरे जयंत असं कसं बोलतोयस तू, कोणी नाहीये तुझं, आम्ही आहोत ना तुझे। जयंत लक्ष्मी निवास यांना जोडीने उभं करतो आणि त्यांना पत्रिका देतो, त्यांच्या पाया पडतो आणि लक्ष्मी निवास हे दोघंही जयंतला पत्रिका देतात। जयंत थोड्याशा गप्पा वगैरे मारतो आणि तिथून निघतो। लक्ष्मीचं मन मानत नसतं, तिला खूप विचलित झाल्यासारखं होत असतं। तिला सारखं आठवतं की श्रीकांतच्या वेळेस काय झालं होतं। तिच्या मनाला नुसती धाकधूक लागलेली असते। तर इकडे रवी सुपर्णा दोघेही गाडी पाटलांना फोन लावतात आणि आपलं काहीतरी काम आहे, भेटायचं असं म्हणून मागे लागलेले असतात। गाडी पाटील म्हणतात, बघू, मी तुम्हाला कळवेलच, असं म्हणून ते फोन ठेवतात। रवी सुपर्णा एकमेकाकडे बघून स्माइल करायला लागतात। तर इकडे जयंत पत्रिका घेतो आणि घराबाहेर पडत असतो। आपल्याला एवढं छान घर मिळाले आणि आपल्याला इतकी चांगली माणसं मिळाली म्हणून जयंतला खूप चांगलं वाटत असतं। जयंत घराकडे बघतो आणि स्माइल करतो। तो आपल्या कारमध्ये येऊन बसतो। त्याला जान्हवीच्या परफ्यूमचा स्मेल येतो। जयंत म्हणतो, जान्हवी तू बसलीस ना मागे? जान्हवी पटकन पुढे होते आणि ती म्हणते, जयंत तुला कसं कळलं मी मागे बसले ते? जयंत म्हणतो, अगं जान्हवी, आता आपण सोलमेट्स आहोत आणि त्यामुळे तू जिथे असशील ते मला बरोबर कळेल। जयंत इतकं छान बोलत असतो की जान्हवी त्याच्याकडे बघत राहते। त्याचं एक्सप्रेशन, त्याचं बोलणं तिला खूप आवडलेलं असतं। जयंत म्हणतो, आता झालंय ना, चल माझ्यासोबत। जान्हवी विचारते, कुठे जायचंय? जयंत म्हणतो, सरप्राईज। जान्हवी विचारते, आता पुन्हा सरप्राईज? काय सरप्राईज आहे? जयंत म्हणतो, कळेल तुला, तू चल माझ्यासोबत, तुला सगळं कळेल। जान्हवी म्हणते, मी आतमध्ये जाते आणि पटकन बॅग ठेवून येते, घरातल्यांना सांगून येते। जयंत म्हणतो, चालेल, मी इथेच वाट बघतोय। जयंत कारमध्येच बसलेला असतो। जान्हवी घरी येते आणि बॅग ठेवायसाठी आतमध्ये आलेली असते। ती मोठमोठ्याने आई बाबा असं हाक मारत असते। आजी विचारतात, अगं कुठे गेली होतीस तू, कॉलेजला एवढा वेळ लागतो? अगं तुझा नवरा जयंत तो येऊन गेला होता। जान्हवी म्हणते, माहितीये मला। जान्हवी लक्ष्मीला आवाज देते। लक्ष्मी तिथे येते। लक्ष्मी विचारते, जान्हवी काय झालंय? जान्हवी म्हणते, आई, जयंत माझ्यासाठी बाहेर थांबलाय, मी जाऊ का त्याच्यासोबत? त्याने माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलंय, चालेल का? लक्ष्मी म्हणते, हो जा। जान्हवी विचारते, आणि बाबा ते नाही म्हणणार नाही ना? लक्ष्मी म्हणते, नाही ग, ते काही नाही म्हणणार, तू जा निवांत। जान्हवी कॉलेजची बॅग ठेवून देते आणि धावत बाहेर जाते। तर थोड्या वेळाने जयंत जान्हवी दोघेही कारमध्ये असतात। जान्हवी जयंतला सगळं सांगत असते, काल काय काय झालं। भावना, संतोष ते दोघंही सुपर्णाच्या घरी गेले होते आणि आनंदीची कस्टडी कशी मिळाली हे सगळं सांगते। जान्हवी विचारते, जयंत आपण कुठे चाललोय? जयंत म्हणतो, सरप्राईज आहे, तुला सांगितलं ना? जान्हवी म्हणते, सरप्राईज आहे, पण आपण कधीच निघालोय, किती वेळ झालाय? अरे जयंत सांग ना कुठे जायचंय? जयंत म्हणतो, अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी तुला घेऊन जाणार आहे। एका बिल्डिंग जवळ जयंत जान्हवी दोघंही येतात। ते दोघंही कारमधून उतरतात। जयंत जान्हवीला त्या बिल्डिंगमध्ये घेऊन जातो। सगळीकडे अंधार असतो। जान्हवी विचारते, हे काय चालू आहे सगळं? जयंत म्हणतो, कळेल तुला, ये आतमध्ये। जयंत मोबाईलचं लाईट लावतो आणि तिला आतमध्ये घेऊन जातो। जान्हवी घाबरते आणि जयंतचा हात धरते। ती म्हणते, जयंत काय चालू आहे सगळं, आपण कुठे आलोय? जयंत लाईट्स ऑन करतो आणि म्हणतो, जान्हवी हे सगळं तुझं आहे, आता तू एन्जॉय कर हे सगळं। जयंत लाईट्स ऑन करतो आणि ती जान्हवी सगळीकडे बघत राहते। तो एका मोठ्या शोचा, एका मोठ्या कार्यक्रमाचा स्टेज असतो। जान्हवी मधोमध उभी असते। तिचं जे स्वप्न आहे मोठ्या कार्यक्रमामध्ये गाणं गायचं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयंत तिला घेऊन आलेला असतो। जान्हवी ते सगळं बघत राहते। तिच्या मनातली एक एक इच्छा जयंत पूर्ण करत असतो। तिला हे सगळं स्वप्नासारखं वाटत असतं। जयंत म्हणतो, जान्हवी तुझी इच्छा होती ना,
की जगातल्या सगळ्यात मोठ्या प्लॅटफॉर्मवरती उभं राहून गायचं, आणि हे स्वप्न मी तुझं पूर्ण करणार आहे म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय. आता इथे कोणी नाहीये, कारण फक्त मी आहे, आणि मला असं वाटतं की तू फक्त माझ्यासाठी गावं. जयंत जान्हवीच्या हातामध्ये माईक देतो आणि जान्हवी सुंदर गाणं गाते. जयंत तिच्यासाठी टाळ्या वाजवतो. जान्हवीला खूप आनंद होतो. तिचे एक एक स्वप्न जे जयंत पूर्ण करतोय त्यामुळे तिला खूप आनंद होतो. जान्हवी म्हणते, जयंत किती करतोस तू माझ्यासाठी? जयंत म्हणतो, जान्हवी आता आपण जोडीदार आहोत. आता तू माझी अर्धांगिनी होणार आहेस, आणि तुझ्यासाठी तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काहीही करू शकतो. दोघं एकमेकांकडे बघत राहतात आणि नंतर घरी जातात. तर दुसऱ्या दिवशी जान्हवी कॉलेजला येते. जान्हवी कॉलेजमध्ये सगळ्या मित्रमैत्रिणी, सर, प्रिन्सिपल या सगळ्यांना आपल्या लग्नाची पत्रिका देते आणि कॉलेजमधल्या सगळ्यांना ती इन्व्हाइट करते. जान्हवीला विश्वाचे मित्र भेटतात. ती विश्वाबद्दल चौकशी करते. मित्र म्हणतात, नाही, तो अजून आला नाहीये, त्याच्या घरीच आहे. जान्हवी म्हणते, मग तू माझे फोन का नाही उचलत? तो कॉलेजला पण येत नाहीये, काय झालं, त्याला बरं नाहीये का? विश्वाचे मित्र तिच्याशी तोडून बोलतात. जान्हवी त्यांना पत्रिका देते आणि यायला सांगते. ते तिथून निघून जातात. त्यांना ही पत्रिका बघून खूप वाईट वाटलेलं असतं. तर जान्हवी ठरवते की विश्वाला फोन लावायचा. जान्हवी विश्वाला फोन लावते, पण विश्वा काही फोन उचलत नसतो. तो जान्हवीच्या आठवणीमध्ये रडत बसलेला असतो. जानू सारखे सारखे फोन लावते, पण विश्वा काही फोन उचलत नाही. जानू टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, हा मॅड का फोन उचलत नाहीये? ह्याला कळत नाहीये का? माझा साखरपुडा होता तेव्हा सुद्धा आला नव्हता. आता लग्नाला बोलवायचे, पण हा का नाही उचलते फोन? मी कसं बोलवू ह्याला? जान्हवी ठरवते की व्हॉइस मेसेज पाठवायचा. जान्हवी आपला आवाज रेकॉर्ड करते आणि त्यात म्हणते, अरे मॅड, कुठेस तू? साखरपुड्याला सुद्धा आला नव्हतास. आता माझं लग्न आहे, तू लग्नामध्ये यायचेस बरं का? मी तुला पत्रिका देणार होते, पण तू कॉलेजला नाहीयेस. मॅड, मला लवकर फोन कर ना. जान्हवी हे सगळं पाठवते आणि विश्वाला हा व्हॉइस मेसेज मिळतो. विश्वा ते ओपन करून बघतो आणि ते ऐकतो. विश्वा खूप रडायला लागतो. जान्हवीचं लग्न आले, पत्रिका छापल्या आहेत, साखरपुड्यामध्ये पण ती आनंदी आहे, ती प्रेमात पडली आहे आणि ती आपली होऊ शकत नाही. हे दुःख त्याला सहन होत नाही. तर इकडे लक्ष्मी मंदिरातून येत असते आणि तिला सिद्धू भेटतो. सिद्धू लक्ष्मीशी गप्पा मारत तिला घरापर्यंत सोडतो. सिद्धू म्हणतो, मी निघू का आता? लक्ष्मी म्हणते, नाही, थांब सिद्धू, 2 मिनिटं. लक्ष्मी आतमध्ये धावत जाते आणि जान्हवीच्या लग्नाची पत्रिका घेऊन येते. ती सिद्धूला आमंत्रण देते. ती म्हणते, सिद्धू, ही माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका, तू नक्की यायचे. सिद्धू म्हणतो, हो, मी नक्की येईन. लक्ष्मीला पण चांगलं वाटतं. सिद्धू निघून जातो आणि लक्ष्मी आपल्या कामाला लागते. तर इकडे भावना आनंदीचा अभ्यास घेत बसलेली असते आणि जान्हवी तिथे येते. भावना, आनंदी यांना खुश बघून जान्हवीलाही खूप चांगलं वाटतं. तिच्या डोळ्यात पाणीच येतं. भावना म्हणते, आता रडायचं नाही. अगं, तुझं पण सगळं चांगलं होणार आहे. ती विचारते, तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? जान्हवी म्हणते, हे आनंदाश्रू आहेत. भावना, जान्हवी छान गप्पा मारत असतात. तर इकडे लक्ष्मी आपलं काम करत असते, पण तिचं मनच लागत नसतं. श्रीकांतच्या बाबतीत जे काही झालं ते तिला सारखं आठवत असतं आणि भीती वाटत असते. जान्हवीचं लग्न नीट पार पडेल ना या विचारात ती असते. श्रीनिवास तिथे येतो. श्रीनिवास तिला आवाज देतो, पण लक्ष्मीचं लक्षच नसतं. श्रीनिवास तिला विचारतो, लक्ष्मी, काय झालंय? कुठे लक्ष आहे तुझं? लक्ष्मी म्हणते, अहो, तुम्हाला आठवतंय ना भावनाच्या वेळेस काय झालं होतं? माझं मन राहून राहून तेच म्हणते, काही झालं तर? निवास म्हणतो, लक्ष्मी, तसं काही होणार नाही ग, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि एकदा झालं म्हणून पुन्हा पुन्हा होणार आहे का? लक्ष्मी म्हणते, तरी हे लग्न पार पडेपर्यंत माझ्या जीवाला घोर असणारच आहे. तर थोड्या वेळाने लक्ष्मी, निवास दोघंही पत्रिका द्यायला बाहेर पडलेले असतात. ते दोघं संचिताच्या माहेरी जातात. गाडी पाटलांना पत्रिका द्यायला तिथे पोहोचलेले असतात. ते गाडी पाटलांना पत्रिका देतात आणि लग्नाचं आमंत्रणही देतात. आणि चक्क या वेळेस गाडी पाटील त्या दोघांनाही चहा घ्यायला सांगतात. त्याच्यासोबत संचिता आणि हरिही तिथे असतो. सगळेजण चहा घेत असतात आणि गाडे पाटील त्यांच्याशी चांगलं बोलत असतो. तर इकडे सिद्धू त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर आलेला असतो. तो बाहेर गाड्या बघतो. त्याला कळतं की आतमध्ये त्याचे सासू सासरे आलेत. त्याची चिडचिड व्हायला लागते. तो ठरवतो की आतमध्ये जायचंच नाही, त्यांचा चेहरा सुद्धा बघायचा नाही. तो बाहेरच्या बाहेर निघून जातो. लक्ष्मी, निवास पुन्हा एकदा लग्नाला यायचं हा असं म्हणून निघतात. ते दोघं गेल्यानंतर गाडे पाटील आणि त्यांची आई ते पुन्हा लक्ष्मी, निवास हे कसे आहेत, त्यांच्या इथे जायचं नाही, पाय ठेवायचं नाही, त्यांना इथे येऊ द्यायचं नाही याबद्दल बोलतात. आणि हे सगळं हरी ऐकतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. आपल्या आई वडिलांना आपल्याला अशी वागणूक मिळते आणि तरी आपल्याला इथे यावं लागतं, म्हणून त्याचं मन नाराज झालेलं असतं. तरी रडत असतो. तो रडत तिथून निघून जातो. तर इकडे वीणा स्वयंपाक करत असते आणि खूप टेन्शनमध्ये असते. भावना विचारते, काय झाले वहिनी, तू टेन्शनमध्ये काय आहेस? वीणा म्हणते, आई बाबा सिंचनाच्या माहेरी गेलेत, तिकडे त्यांचा अपमान होईल असं वाटते, भीती वाटते, काही व्हायला नको. भावना म्हणते, वहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको.
अगं आई बाबा आहेत ना, ते पत्रिका देतील, त्यांचं काम करतील आणि येतील. कोण काय बोलतो याच्याकडे ते अजिबात लक्ष देणार नाही. मीनाला वाईट वाटत असतं. सिंचनाचे आई बाबा आहेत, त्यांना पत्रिका द्यायला आपल्या घरचे जात आहेत, हे खूप छान वाटतं. पण त्यासोबतच आपल्या आई वडिलांना आपण पत्रिका देऊ शकत नाही, त्यांना बोलवू शकत नाही, त्यांना फोन लावू शकत नाही म्हणून वाईटही वाटत असतं. आपल्या आई वडिलांची आठवण काढून रडायला लागते. संध्याकाळी मंगला आपल्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी येते. तरी कुठवर आलीये, खरेदी कुठवर आलीये, आपल्याला काही मिळतंय का हे बघायचा ती प्रयत्न करते. तर इकडे गाडी पाटील सिद्धूची वाट बघतात. सिद्धू जसा आतमध्ये येतो तसे गाडी पाटील त्याच्यावरती चिडतात. त्याला म्हणतात, काय रे, कुठे गेला होतास तू? अशी सिंचनाचे सासू सासरे आले होते, त्यांच्या समोर तुला दाखवायचं होतं, मला सांगायचं होतं काय काही, पण तू नव्हतंच इथे. सिद्धू म्हणतो, मी मुद्दाम आतमध्ये आलो नाही, मला त्यांचं तोंड सुद्धा बघायचं नव्हतं. किती स्वप्न पाहिली होती आपण आपल्या सिंचनाच्या लग्नाची, आणि त्यांनी काय केलंय? त्यांनी आपल्या मुलीला पळून नेलं, आणि याचाच राग आहे माझ्या डोक्यात. मी त्यांच्या समोर यायचं अजिबात नाही. सिद्धू रागराग करतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.